तर जनरली आपण काय बघतोय, तर कोऑर्डिनेट जॉमेट्री हा चॅप्टर आपण काय करणार, म्हणजे संपूर्ण त्याच्यामध्ये जे काय टॉपिक्स येतात ते आपण काय करणार आहे, कव्हर करणार. ओके, तर हा फाउंडेशन कोर्स आहे का, नाही आहे, तर आपण संपूर्ण त्याच्यामध्ये कव्हर करतो. फाउंडेशन पासून घेतोच आहे आणि आपलं टार्गेट आहे की एका वर्षामध्ये कोऑर्डिनेट जॉमेट्री, वेक्टर आणि 3D हे आपल्याला काय करायचे, कम्प्लीट करायचे आहे. म्हणजे जेई पर्यंत, जेई लेव्हल जे काय असतं तिथपर्यंत आपण जाणार आहोत. त्याच्यातले पहिले 2 लेक्चर आपले कोऑर्डिनेट जॉमेट्रीवर झालेत. याच्यासाठी आपल्याला साधारण 25 ते 30 लेक्चर लागतील. ओके, त्याच्यापेक्षा जादा पण जाऊ शकेल, पण मिनिमम आपण याच्यावर काय करणार आहे, ते 25 तरी लेक्चर्स आपले त्याच्यावर काय होणार आहे. ओके, हा जो तिसरा म्हणजे कोऑर्डिनेट जॉमेट्रीसाठी जे जे लागतंय त्याच्यापासून आपण बेसिक करणार आहे. ते बेसिक तुमचं 8वीतलं असेल, 9वीतलं असेल, 10वीतलं असेल. ओके, जिथे जिथे आपल्याला जे जे गरज लागते ते आपण काय करणार आहोत, बघणार आहोत. ओके, तर 2 लेक्चरमध्ये आपण काय बघितलं ते थोडक्यात मी तुम्हाला दाखवतो. इथे आपण असं काय काय बघितलेलं बघा, स्क्रीनवर दिसतंय ते. ओके, डिस्टन्स फॉर्म्युला वगैरे आपण मागच्या वेळी बघितलेलं सगळं. ओके, हे सगळं मागच्या वेळी आपण काय केलंय, कव्हर केलंय. त्याच्यामध्ये एक शब्द असा आलेला बघा की स्लोप ऑफ लाईन. ओके, आणि स्लोप ऑफ लाईन मी तुम्हाला सांगितलेलं की काय करायचं, एक्स पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसचं लाईन जी अँगल बनवते, उदाहरणार्थ इथे बघा M1 M2 वगैरे दाखवलाय, त्याला आपण काय म्हणणार आहे, स्लोप म्हणणार आहे. ह्या दोघांचे स्लोप काय असणार, इक्वल असणार, कारण ह्या दोन्ही पॅरलल लाईन्स आहेत. ओके, पण स्लोप ऑफ लाईन आपण काय करू शकतो, टेन थिटाच्या सहाय्याने दाखवू शकतो. थिटा म्हणजे इकडचा अँगल. ऍक्च्युअली M1 M2 दाखवलं ते अँगल नाही आहे, तर त्याची व्हॅल्यू दाखवली मी, स्लोपची काय दाखवली आहे, व्हॅल्यू दाखवली. ओके, तर आता जनरली आपण काय होणार, थोड्या जणांना टेन थिटा म्हणजे काय हे माहीत नसणार आहे. मग आपण काय करणार आहे, तर आजच्या ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, तर थिटा म्हणजे ट्रिग्नॉमेट्री थोडीशी बघणार आहोत, जी तुमची 8वी मध्ये असेल, 9वी मध्ये असेल आणि 10वी मध्ये असेल. ते आपण थोडक्यात आपण काय करणार आहे, आपल्याला जे जे काय गरजेचं आहे ते आपण काय करणार आहे, कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, आवाज येतोय माझ्या सगळ्यांना, आवाज येतोय, हो हॅलो, सर. हो सर. ओके. तर मॅथ्स कसा सब्जेक्ट आहे, मॅथ्स कसा सब्जेक्ट आहे, व्हेरी 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 इझी सर. व्हेरी 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 इझी सब्जेक्ट आहे. लक्षात आहे, आपण त्याला इझी म्हणत नाही, हार्ड सर. आपण काय म्हणत असतो, व्हेरी 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 इझी आहे. मी सांगत असतो की काय, उद्या जर मॅथ्स पेपर असेल तर आज बिंदास आपण पिक्चरला फिरायला जा, एवढा आपला कॉन्फिडन्स असायला काय, कारण मॅथ्सचा अभ्यास करायचाच नसतो. मॅथ्सचे कन्सेप्ट जर तुमचे क्लिअर झाले, फंडामेंटल्स जर परफेक्ट झाले, तर तुम्हाला क्वेश्चन इझिली सोडवता येईल. ओके, आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलं की जास्तीत जास्त प्रॉब्लेम आपल्याला त्याच्यासाठी सोडवावे लागतील, वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम सोडवा. हे मला येतं ते मला असं थांबायचं नाहीये, तर लास्ट आन्सर पर्यंत आपल्याला काय करायचं, जायचं आहे. तर आज आपण ट्रिग्नॉमेट्री बघणार आहोत. मी समजा एक ट्रँगल काढला इथे, ओके, एक मी ट्रँगल काढलाय आणि असं काहीतरी दाखवलंय, याला तुम्ही कुठला ट्रँगल म्हणणार आहे, राईट अँगल राईट अँगल ट्रँगल म्हणणार आहे. ओके, कारण इथे जो आहे तो आपला काय होतो, 90 डिग्रीचा अँगल होतो. ओके, इथे समजा मी थिटा लिहिलं, तर याची व्हॅल्यू किती असणार आहे, 90 मायनस थिटा. 90 मायनस थिटा. हे सगळ्यांना क्लिअर, क्लिअर. हो सर. ओके, हो सर. आणि मी समजा हे 90 मायनस थिटा इथे असं दाखवलं तर ह्याला काय म्हणणार तुम्ही, आयसोसेलेस राईट अँगल ट्रँगल. राईट, आयसोसेलेस राईट अँगल ट्रँगल. त्याची प्रॉपर्टी कोण सांगू शकेल मला, बेस अँगल इक्वल असतात. हा, बेस म्हणजे अँगल हे दोन अँगल काय असतात सांगा, इक्वल असतात, म्हणजे 45 डिग्री, आणि या साईड्स काय असतात, इक्वल असतात. एवढं क्लिअर, सगळ्यांना क्लिअर समजलं, क्लिअर समजलंय. हो सर. ओके, हो म्हणजे सर. आपलं 7वी 8वीतलं पण आहे बघा, 7वीतलं पण म्हणू शकेल आपण. तर इथे मी अँगल दिला थिटा. ओके, तर काही आपण ट्रिग्नॉमेट्री म्हणजे साइन थिटा, कॉस थिटा, टेन थिटा याच्याबद्दल बघणार आहोत. तुम्हाला काहीच माहित नाही इथपर्यंत, मी इथून काय करणार आहे, मी सुरुवात करणार. ओके, तर ह्या साइन थिटा असतं ना, त्याचं साइन अँगल आपण कसा काढतो, साइन थिटा. तर आपण काय करतो, त्याची अपोजिट साईड घ्यायची. अपोजिट साईड कुठली आहे सांगा, अपोजिट साईड त्याची बीसी. आहे, आणि त्याला बीसी आपण अपॉन हायपोटेनस हायपोटेनस. म्हणतो. हायपोटेनस सगळ्यांना माहिती आहे, हायपोटेनस म्हणजे कर्ण म्हणतो त्याला आपण काय म्हणतो, हायपोटेनस म्हणतो. म्हणजे आपण लिहिताना कसं लिहिणार सांगा, साइन थिटा इक्वल टू बीसी, अपोजिट साईड
डिवायडेड बाय हायपोटेनस. आता समजा आपल्याला हा समजा अल्फा दिलेला आहे अँगल, ऍक्च्युली तो 90 मायनस थिटा असणार आहे, पण आपण अल्फा कन्सिडर करूया. आता मला सांगू शकाल का तुम्ही साइन अल्फा काय असू शकेल ते? AC अपॉन AB. एसी अपॉन, कारण त्याची ऑपोजिट साइड काय आहे सांगा, एसी झाली, आणि हायपोटेनस आपला काय सांगा, एबी झाला. क्लिअर? सगळ्यांना समजलं साइन थिटा कसं काढतात ते? क्लिअर? हॅलो, क्लिअर? येस हॅलो, सर. ओके. आता मी काय करतो सांगा, इथे आपण अल्फा न लिहिता मी काय लिहूया आपण सांगा, 90 मायनस थिटा लिहूया. हो सर. इथे आपण काय लिहूया, 90 मायनस थिटा लिहूया. ओके. नंतर समजा आपल्याला जर कॉस थिटा काढायचा असेल ना, कॉस थिटा, तर जनरली कॉस थिटा म्हणजे काय असतं, तर ऍडजेसन अपॉन हायपोटेनस. म्हणजे काय होणार सांगा इथे, एसी अपॉन एबी. क्लिअर? क्लिअर सगळ्यांना? क्लिअर? आवाज येऊ दे. हो सर. तसंच कॉस 90 मायनस थिटा म्हणजे काय ना, 90 मायनस थिटा म्हणजे आपला अल्फा झाला. अल्फा म्हणजे काय ना सांगा, त्याची ऍडजेसंट साइड कुठे आहे सांगा, बीसी अपॉन BC. काय ना, एसी आहे. AB. AB. एबी मी एबीच लिहिले ना सगळीकडे. ओके, एबीच लिहिलंय. ओके. आता इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्हाला काय दिसतंय बघा, सगळे चारही ऑब्झर्व करा, तुम्हाला काय दिसते? AB कॉमन आहे सर, हायपोटेनियस. हायपोटेनस कॉमन आहे, आणि काय दिसतं ऑब्झर्व तर चांगल्या प्रकारे, साइन थीटा आणि कॉस 90 मायनस सर थीटा इक्वल एबी आहे. एबी सगळं एबी ओके, सगळं ते कॉमन आहे. कॉमन आहे. ठीक आहे, ते एक झालं. आणि दुसरं जर बघितलं, इथे बघा, इथे जर तुम्ही बघितलं काय दिसतंय तुम्हाला, एसी अपॉन एबी. एबी दिसतंय. आणि इथे बघितलं तर काय दिसतंय, एसी अपॉन एबी. मग आपण असं लिहू शकतो का बघा, मी असं लिहिलं तर चालेल का, साइन 90 मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थीटा. लिहिलं तर चालेल का? हा सर. ओके. कारण आपण काय दिसतंय बघा, दोन्ही सेम दिसतंय आपल्याला. ओके. म्हणजे याच्यावरून आपण काय सांगू शकतो सांगा, कॉस थिटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थिटा. आणि दुसरं जर बघितलं तर साइन थिटा मध्ये तुम्हाला काय दाखवतंय, बीसी अपॉन एबी दाखवतंय. आणि इथे पण बघितलं तर बीसी अपॉन एबी दाखवतंय. मग मी आपण असं लिहू शकत नाही, साइन 90 इक्वल टू, कॉस 90 मायनस थीटा इज इक्वल टू साइन थीटा. हे सगळ्यांना समजलं? परफेक्ट. हा सर. परफेक्ट. कारण हे आपल्याला कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये लागणार आहे. ओके. त्याच्यासाठी आपण काय करतो, हे बेसिक सगळं शिकून घेतोय पहिल्यांदा ट्रिग्नॉमेट्री. ट्रिग्नॉमेट्री हा सेपरेट काय असतो सांगा, एक संपूर्ण चॅप्टर ट्रिग्नॉमेट्रीवर असतो. ओके. तो आपण सेपरेट शिकणार आहे, पण या वर्षी नाही तो शिकणार. ओके. तर आपल्याला जे जे काही ट्रिग्नॉमेट्रीचं लागणार कोऑर्डिनेट जॉमेट्रीसाठी, ते आपण काय करणार आहे, परफेक्ट करणार आहे. ओके. इथे कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर आताच विचारा मला, काय प्रॉब्लेम आहे का? आहे का प्रॉब्लेम? सर कॉस्टची व्हॅल्यू कशी काढताय? नाही सर. कॉस्टची व्हॅल्यू ऍडजेसन कुठली आहे, एसी आहे. ओके. ऍडजेसन म्हणजे या थिटाची ऍडजेसन बाजू कुठली आहे, ही आहे, डिवायडेड बाय हायपोटेनस. क्लिअर? क्लिअर? हा जर आपण 90 मायनस थिटा किंवा अल्फा धरला तर याची ऍडजेसन साइड बीसी झाली, बीसी अपॉन एबी. क्लिअर? क्लिअर? सर बीसीची ऍडजस्टंट तर एसी आहे ना. बीसीची ऍडजेसन नाही, अँगलची ऍडजेसन म्हणतो. अँगलची ऍडजेसन साइड ही आहे ना, ओके. आणि अपोजिट साइड ही आहे. ओके. क्लिअर? हो. क्लिअर? ओके. तसंच आपण काय करत असतो सांगा, आपल्याला जे महत्वाचं आहे ते टेन थिटा आहे. टेन थिटा मध्ये आपण काय करत असतो, तर अपोजिट साइड अपॉन ऍडजसेंट साइड. अपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड लिहितो. क्लिअर? क्लिअर? सगळ्यांना क्लिअर? हा, हो सर. हो सर. साइन थिटा. आणि जर समजा आपण टेन थिटाची, सॉरी 90 मायनस थिटाची काढली तर, किंवा अल्फा म्हटलं आपण त्याला, तर काय होणार सांगा, AC अपॉन BC. उलट होणार, एसी अपॉन बीसी होणार. B. हे सगळ्यांना क्लिअर समजलं? सगळ्यांना क्लिअर समजलं? क्लिअर? ओके. ओके. तर सर महत्वाचं आपल्याला, हा बोल. tan 90 मायनस थीटा इज इक्वल टू एसी अपॉन बीसी कसं काय येतं?
अपोजिट साईड कुठली आहे याची? हा आपला 90 मायनस थिटा झाला. याची अपोजिट साईड कुठली आली? या अँगलची अपोजिट साईड कुठली आली? AC झाली. ओके. आणि ऍडजस्टंट साईड कुठली आली सांग? BC झाली. त्यामुळे काय होणार? AC अपॉन BC. क्लिअर? क्लिअर? हो. हा ओके. हो. हा याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का? हे सगळं बेसिक आहे. आणि बहुतेक मला 9वी का 10वी मध्ये असतंय. ओके. फक्त हे आपण कशासाठी बघतोय तर आपल्याला कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये त्याचा उपयोग होणार. त्यामुळे ज्यांचं झालं नसेल त्यांचं होऊन जाईल आणि झालेलं असेल त्यांची थोडी रिव्हिजन. क्लिअर? जाऊ मी पुढे? हो सर. हो. लिहून काढा. हो सर, जाऊ शकता. हा काय म्हणतोय? अरे काय म्हणतोय? काय नाही. काय नाही. ओके. 2 मिनिट. एक कोणाचा मेसेज आला त्याला पाठवतो. ओके. जरा अरे ग्रुपवर नाही, मी मलाच पाठवायला लागेल. लिंक पाठवायची आहे. ओके चालेल. चला नेक्स्ट बघा. तर टेन थिटा म्हणजे काय असतं सांगा? अपोजिट अपॉन ऍडजस्टंट. ओके. अपोजिट अपॉन ऍडजस्टंट असतं. आता इथे एक बघा, मी काय करतो सांगा? माझ्याकडे साइन थिटा आहे आणि कॉस थिटा पण आहे. बरोबर आहे ना? परत लिहूया चला आपण. इथे मी काय करतो? साइन थिटा आणि कॉस थिटा परत लिहू. कॉस थिटा काय आहे ना सांगा? कॉस थिटा काय आहे ना पटकन सांगा? AC अपॉन AB. AC अपॉन AB. ओके. आता इथे मी काय करतो सांगा? साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा करतो. तर आपल्याला काय मिळणार सांगा? मी इथे Tan काय theta. लिहावं लागेल मला? Tan theta. साइन थिटा. BC अपॉन AB. 2 मिनिट. ओके. आणि खाली काय लिहावं लागेल मला? AC अपॉन AC अपॉन AB. दोघांची डिनॉमिनेटर आहेत तर सेम आहे. मी कार्ड कॅन्सल करणार. तेव्हा मला काय मिळणार सांगा? BC अपॉन BC BC अपॉन upon AC. AC. आणि ते जर तुम्ही बघितलं तर याच्याशी इक्वल आहे. म्हणजे आपण काय लिहू शकतो सांगा? साइन Sin थिटा theta upon अपॉन cos कॉस theta is थिटा. equal to tan theta. क्लिअर समजलं तुम्हाला? इक्वल टू आपण काय लिहू हो शकतो? सर. 10. ओके. मी तुम्हाला सांगितलं मला हे काढायचं आहे. साइन हा सर. अल्फा. साइन अल्फा डिवायडेड बाय कॉस अल्फा काढायचं आहे. काय करणार? आन्सर काय ना? आन्सर काय ना? हा 10 अल्फा आहे ना. AC upon ओके. BC. 10 अल्फा आहे ना. ओके. मी समजा तुम्हाला सांगितलं हो. साइन 90 मायनस थिटा डिवायडेड बाय कॉस. अरे कोणाचा माईक चालू आहे? कोण आहे या? अरे कोण आहे? माईक बंद कर ना तुझा. ओके. याचं काय ना आन्सर? अरे कोण आहे या शाणा? ओके. तर याचा आन्सर काय ना सांगा? tan 90 minus theta. 10 90 मायनस थिटा. एवढं सगळ्यांना परफेक्ट समजलं? हा सर. परफेक्ट समजलं? हा. हो सर. अनेक बघा साइन थिटाचं जर आपण काय केलं सांगा? उलट केलं. ओके. तर आपल्याला काय मिळणार सांगा? कोसेक थिटा मिळणार. म्हणजे साइन थिटा आपण इथे काय लिहिलं बघा? इथे जातो मी परत पाहिजे तर. इथे आपण काय लिहिलं का? साइन थिटा म्हणजे BC अपॉन AB केलं. ते जर उलट केलं तर आपल्याला काय मिळणार सांगा? कोसेक थिटा मिळणार. आपल्याला ते कोऑर्डिनेट मध्ये लागणार नाहीये. तरी पण आपण काय बघूया सांगा? साइनचं उलट केलं तर आपण काय मिळतं? 1 अपॉन कोसेक असं लिहू शकतो. कोसेक म्हणजे कोसेक थिटा पाहिजे तर मी तुम्हाला दाखवतो इथे 2 मिनिट. आपण काढूया इथे. आपल्याला ते ऍक्च्युली कोऑर्डिनेट मध्ये कुठे लागणार नाहीये. ओके. तरी पण आपण इथे कव्हर करूया ते. ट्रायंगल मी थोडासा उलटा काढला. म्हणजे कसाही काढला तरी आपल्याला सांगता यायला पाहिजे. ओके. मी एका उलटा काढला, सुलटा काढला, मला काय करता यायला पाहिजे? सांगता यायला पाहिजे. इथे मी समजा लिहिलंय AB. तसंच लिहिलेलं ना आपण? ओके. इथे AB आणि इथे C. ओके.
तर साइन थिटा म्हणजे काय होतं सांगा, AC अपॉन AB होतं. पण कोसेक थिटा म्हणजे काय होणार सांगा, कोसेक थिटा इथे आपण हायपोटेनस पहिल्यांदा 1 घेणार, upon sin. 1 अपॉन साइन ते बरोबर आहे, पण इथे आपण हायपोटेनस घेणार आणि डिवायडेड बाय अपोजिट साइड घेणार. ओके, तसंच सेक थिटा म्हणजे काय होणार सांगा, इथे पण आपण हायपोटेनस पहिल्यांदा घेणार आणि नंतर त्याच्या खाली काय करणार, BC. ऍडजस्टंट साइड घेणार, ऍडजस्टंट BC किंवा CB. ओके, आणि तसंच एक काय असतं सांगा, कॉट थिटा असतं. कॉट थिटा हे काय असतं, 1 अपॉन टेन थिटा. 1 अपॉन टेन थिटा म्हणजे 10 साठी आपण काय घ्यायचं सांगा, AC अपॉन BC घ्यायचं, पण इथे आपण उलट करणार, BC अपॉन. याचा अर्थ काय झाला सांगा, कोसेक म्हणजे साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा, किंवा उलट कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन. कॉस थिटा इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा, किंवा सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा. तसंच कॉट थिटा इज इक्वल टू 1 अपॉन टेन थिटा, किंवा टेन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉट थिटा. याच्यामध्ये काय मी क्लोज जायला पाहिजे, काय बरोबर जातोय मी, पास होतोय सगळ्यांना, का बरोबर आहे, सगळ्यांना बरोबर आहे. ओके, चालेल. चला आता आपण काय करणार सांगा, हे सगळ्यांना जर समजलं असेल तर मी काय करतोय बघा, एक आपल्याला लक्षात ठेवायचंय, प्रत्येक व्हॅल्यूची आपल्याला काय असायला पाहिजे, ते व्हॅल्यू म्हणजे त्याची साइन 30 ची आपल्याला व्हॅल्यू माहित असायला पाहिजे, साइन 60 ची व्हॅल्यू माहित असेल, म्हणजे जे काय आपल्याला लागणार त्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला काय असायला पाहिजे, माहित असायला. त्याच्यासाठी एक काय करायचं, एक एकदम 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 सिम्पल तुम्हाला काय दाखवतो सांगा, कसं लक्षात ठेवायचं ते सांग. ओके, हे लक्षात ठेवायचं म्हणजे काय करायचं, हा समजा अँगल 30 आहे, तर हा अँगल किती असणार, 60. 60 असणार. 60, sorry, 60. 60 असणार. ओके, आता मला काय करायचंय सांगा, साइन 30 काढायचंय, तर मी लक्षात कसं ठेवणार बघा, साइनच्या समोरची बाजू मी एक कन्सिडर केली, साइनच्या समोरची साइन 30, साइन म्हणजे सॉरी 30 अँगलच्या समोरची बाजू 1 कन्सिडर केली, तर हायपोटेनस कायम त्याच्या डबल असतो, हे लक्षात ठेवायचं. साइनच्या समोरची बाजू 30 अँगलच्या समोरची बाजू 1 असेल तर त्याच्या डबल काय असतं सांगा, हायपोटेनस असतं. मी तुम्हाला सांगितलं BC 10 आहे, तर हायपोटेनस किती असणार, 20. 20 असणार. समजा BC समजा √3 आहे, तर AB किती असणार, 2√3. 2 टाइम्स √3, बरोबर आहे. हा, समजा मी तुम्हाला सांगितलं AB आपला आहे ना, तो समजा 20 आहे, तर BC किती असणार, 10. एवढं सगळ्यांना समजलं. म्हणजे 30 समोरची बाजू जी असते ना, त्याच्यात हो डबल सर. AB असते, हायपोटेनस त्याच्या डबल असते. ओके, आणि कायम लक्षात ठेवायचं, हा जो समोरची बाजू आहे 30 अँगलच्या समोरच्या बाजूची बाजू आहे, त्याला जर मल्टिप्लाय बाय आपण √3 केलं तर आपल्याला 60 समोरच्या बाजू मिळणार. इथे आपल्याला काय मिळणार आहे, √3 मिळणार. क्लिअर, सर परत समजावणार, सर परत इथे बघा, समजावणार. हे समजलेलं 1 आणि 2 कसं आलं ते समजलं तुम्हाला. हा, हा, ओके, परत मी सांगतो, सगळंच परत सांगतो. आपला 30 समोरची बाजू असते ना, ती समजा आपण काय केली सांगा, 30 समोरची बाजू आपण समजा धरली हो आहे म्हणून सांगितलं, तर AB किती येणार, 8. 8 येणार. ओके, समजा AB मी समजा सांगितली 12 आहे, तर BC किती येणार, 6. 6 येणार. एवढं समजलं सगळ्यांना, एवढं हा, सर. समजलं. हो ओके, सर. आता मला सांगा, हा मी सांगतो, परत सांगतो, BC समजा X असेल तर AB किती असणार, 2x. 2x. 2x असणार. हे समजलं सगळ्यांना. हो सर. ओके, म्हणजे आपण काय करतो सांगा, X ह्या ठिकाणी काय करतो, याची ही समजा X म्हणजे काय केलं, समजा आपण 10 कन्सिडर केलं, तर इथे X ची व्हॅल्यू घालणार, म्हणजे काय होणार, 20 होणार, 2 × 20. 20, 2 × 10. ओके, तसंच 60 समोरची बाजू काढायची असेल ना, तर 30 समोरची जी बाजू आहे त्याला मल्टिप्लाय बाय √3 करायचं, आणि हा ट्रँगल लक्षात ठेवायचा, सगळं तुमचं पाठ होऊन जाईल, म्हणजे पाठ करायचीच गरज नाही, हा फक्त ट्रँगल लक्षात ठेवायचा. 30 समोरची बाजू कायम त्याच्या हायपोटेनस हा 30 समोरच्या बाजूच्या डबल असतो.
आणि 60 समोरची बाजू ही 30 समोरच्या बाजूला √3 डिवाइड मल्टिप्लाय केलं की आपल्याला मिळेल. क्लिअर क्लिअर क्लिअर. हा सर. सर मला डाऊट आहे हा सर, ते एक्स ने जर का √3 मल्टिप्लाय केलं तर मी ऐकलंय ते √3x होतं. √3x तसं कसं पण होणार बरोबर ते? आहे. √3 कसं येणार आहे? 1 into √3 हे काय आलं? 1√3 1 √3. 2 into √3 म्हणजे काय आलं? 2√3. एक दुसरं लक्षात घ्या, असं काढणं आणि असं काढणं याच्यामध्ये खूप फरक आहे. हे माहित आहे सगळ्यांना? हा सर. हो हा? सर. इथे जर 3 लिहिलं तर ते क्यूब झालं, इथे 2 लिहिलं तर मी असं लिहिलंय 2 into √3 म्हणजे काय आलं सांग? 2 आतमध्ये नाही, बाहेर √3. ते तुम्ही असं नाही लिहू शकत, 3 into 2 असं नाही लिहू शकत. समजलं? हा सर. ओके क्लिअर सगळ्यांना? हे हो सगळ्यांना सर. क्लिअर? ओके. मग ट्रायंगल कुठला लक्षात ठेवायचा बघा? ट्रायंगल कुठला लक्षात ठेवायचा? 30 समोरची बाजू 1 कन्सिडर करायची, त्याची डबल इथे करायची आणि इथे काय करायचं? √3 म्हणजे 1 √3. आता मी तुम्हाला सांगितलं, समजा ही बाजू 5 आहे म्हणून सांगितलं, तर AB किती असणार? 10. 10. 10. ओके क्लिअर. आणि AC किती असणार? हो. AC 5√3. 5 √10. 5 √3 सॉरी 5 √3 बरोबर आहे. 10 √ नाही, याच्या समोरची बाजू घ्यायची. ओके. त्यामुळे हे लक्षात तुम्हाला सांगतात की लक्षात ठेवा. लक्षात ठेवायची काहीच गरज नाही. समजा तुम्हाला sin 30 काढायचे तर आपल्याला माहिती आहे अपोजिट अपॉन हायपोटेन्यूज. ओके. cos 30 काढायचे आपल्याला ऍडजस्टन अपॉन काय म्हणतो आपण? Hypotenuse. हायपोटेन्यूज. हा 10 30 काढायची आहे. हे पाठ करायची गरज नाही, पाठ केलेलं आपण विसरणार. 1/√3. ओके. sin 60 काढायची आहे. हा सर. ट्रायंगल माझ्या लक्षात आहे, त्यामुळे मी काय करणार सांगा? अपोजिट अपॉन हायपोटेन्यूस. हायपोटेन्यूज. ओके. नंतर cos 60 म्हणजे काय होणार सांगा? 1/2. 1/2. आणि 10 1/2. 60 काय होणार सांगा? 10 60 म्हणजे काय होणार? √3 √3 √3/1. √3/1. 1. ओके. पण हे 1. लक्षात ठेवायची गरज आहे का सगळं? नाही सर. पाठ करणार का तुम्ही? नाही. काय करायचं? हा ट्रायंगल लक्षात ठेवायचा. sin θ म्हणजे मला माहित आहे अपोजिट अपॉन हायपोटेन्यूस. cos θ म्हणजे मला माहित आहे, tan θ म्हणजे काय ते माहित आहे, आणि हा ट्रायंगल माझ्या लक्षात आहे. डोळ्यासमोर ट्रायंगल आणायचा तो आणि ताबडतोब तिथे आन्सर लिहायची, कारण पाठ केलेलं आपण विसरणार आहे. क्लिअर? याच्यासाठी काय करावं लागतं? 1 2. हा बोल बोल. तर मी 9वीत एसएससी बोर्ड मध्ये, तर आमच्या ट्रिग्नोमेट्रीचा अजून नाही, तुझा आवाज बारीक येतो. हॅलो सर, आवाज बारीक येतो, मोठ्याने बोल जरा. हा बोल, जरा मोठ्याने बोल. आवाज सर? हा बोल ना. हा, तर आमचं अजून ट्रिग्नोमेट्रीला अजून सुरुवात झाली नाहीये एसएससी बोर्ड मध्ये, तर मग हे बेसिक पासून मग इथं स्टार्ट करावं लागेल का? कारण मला आता काय ते? काही समजत नाहीये. नाही समजण्यासारखं याच्यात काय आहे सर? मी बेसिक पासूनच चालू करतोय की रे. अच्छा सर, कारण बेसिकच आहे. आम्हाला अजून ट्रिग्नोमेट्रीचं स्टार्टच नाही केलं, सो मला काहीच माहित अरे नाही. ट्रिग्नोमेट्री मी बेसिक पासूनच स्टार्ट केली आहे. ओके ओके. ओके. हा, त्याच्यामध्ये sin θ, cos θ, tan θ म्हणजे जे आपलं बेसिक आहे. ओके. ओके सर. हे तुला समजलं का? आजचं समजलं का? हो सर, समजलं. समजलं. ओके. तर हे झालं आपलं. काय झालं सांगा? एक ट्रायंगल लक्षात ठेवायचा आणि एक ट्रायंगल लक्षात ठेवायचा आहे आपल्याला. आणि कुठला ट्रायंगल लक्षात ठेवायचा? तर समजा मी काय काढलं, एक ट्रायंगल असा काढला. हे 2 ट्रायंगल लक्षात ठेवले ना की तुम्हाला sin 30 cos 30 वगैरे सगळं, आणि हा एक ट्रायंगल लक्षात ठेवला की आणि तुम्हाला काय होणार सांगा? पाठ करायची गरज पडणार नाही, असे काही थोडे आपण बघणार आहोत. बी आणि सी. ओके. इथे मी समजा असं दाखवलं तर त्याचा अर्थ काय आला म्हणून सांगितलं तुम्ही?
इक्वल आहेत ते दोघी. म्हणजे त्यांना कुठला ट्रँगल म्हणतो? आयसोसेलियस राईट आयसोसेलेस राईट अँगल हा अँगल किती असणार? हा अँगल किती असणार? किती? 45 45. 45 आणि हा अँगल किती असणार? 45. 45. ओके. आता मला 45. सांगा, मी तुम्हाला सांगितली ही बाजू 1 आहे, तर बीसी किती असणार? 1 √3. 1च असणार. आणि जर पायथागोरस थेरम आपण वापरला तर ही आपल्याला √2 मिळणार आहे. आपल्याला माहित आहे AB चा स्क्वेअर इज इक्वल टू AC चा स्क्वेअर प्लस BC चा स्क्वेअर. माहित आहे ना सगळ्यांना? पायथागोरस sir. थेरम म्हणजे काय होणार? 1 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर म्हणजे आपल्याला काय मिळालं? 2 चा स्क्वेअर मिळाला. सॉरी 2 चा स्क्वेअर मिळाला. बरोबर? सॉरी 2 चा स्क्वेअर नाही, 1 चा स्क्वेअर म्हणजे 1 झाला, 1 चा स्क्वेअर म्हणजे 1 झाला म्हणजे 2 मिळाला. ओके. आणि हे आपल्याला AB स्क्वेअर मिळालं. पण आपल्याला AB ची व्हॅल्यू पाहिजे. कशी काढणार आपण? दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट Taking म्हणजे square आपल्याला AB इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2. म्हणून मग हे डायरेक्टली द्यायचं. म्हणजे हा ट्रँगल तुम्ही लक्षात ठेवायचा. हा दुसरा ट्रँगल तुम्ही काय करायचा? लक्षात ठेवायचा. ओके. हा जर लक्षात ठेवला तर तुम्ही साइन थिटा डायरेक्टली सांगू शकाल. साइन 45 किती येणार सांगा? 1/√2. cos 45 येणार, सेम येणार. किती येणार? 1/√2. 1/√2. आणि tan 45 किती येणार? 1 1. ओके. परत इथे त्या साइन 45 cos 45 काढायची गरजच नाही. म्हणजे 3च आपल्याला लक्षात ठेवायचं. 3 लक्षात ठेवण्यापेक्षा काय करायचं? ट्रँगल लक्षात ठेवायचं. क्लिअर? हो सर हो सर. म्हणजे हे जर 2 ट्रँगल तुमच्या लक्षात असतील ना, पाहिजे तर त्याची स्क्रीनशॉट मारून घ्या दोघांची. ओके. एकत्र देतो बघा मी. आणि काहीतरी आपल्याला साइन 45 tan 45 वगैरे कुठले पाहिजे किंवा साइन 30 पाहिजे, cos 30 पाहिजे, तर हे 2 ट्रँगल डोळ्यासमोर आणायचे. ओके. आपले सगळे काय होणार आहे? सगळे आपल्याला सांगता येईल. हे 45 असतं, हा 45 असतो, हे 1 असेल, हे 1 असतं, हे √2. हे 2चं काय करा? स्क्रीनशॉट मारा किंवा काढून घ्या, काही करा बघा. परफेक्ट सगळ्यांना? हो सर. परफेक्ट. हो ओके. सर आता मी तुम्हाला सांगितलं, समजा BC ची व्हॅल्यू 5 तर AC ची व्हॅल्यू किती असणार? 5 असणार. आणि AB ची व्हॅल्यू 5√2. 5√2 असणार. ओके. आता मी तुम्हाला सांगितलं, सगळ्यांना समजतंय ना? जिथे जिथे समजत नाही तिथे मला स्टॉप करायचं. ओके. मी तुम्हाला सांगितले AB ची व्हॅल्यू आहे ना, ती समजा मी तुम्हाला सांगितली 5 आहे म्हणून सांगितलं. तर मला BC आणि AC ची व्हॅल्यू किती असणार? डोकं चालवायचं. AB ची व्हॅल्यू मी सांगितली 5 आहे म्हणून सांगितलं. तर आता BC किंवा AC ची व्हॅल्यू किती असणार? 2.5. 2.5 कशी बाबा? मी हा सांगतोय, हा या ट्रँगलशी बोलतोय. मी हा ट्रँगल नाही विचारत आहे, या ट्रँगलशी बोलतोय. ही बघा कशी येते. 5/√2 बरोबर. 5 काय करणार आपण? √2 करणार. कारण हा 1 येण्यासाठी आपण काय करतो सांगा? √2 ला √2 ने डिवाइड करतो, तेव्हा मला 1 मिळतं. मग आता मला तुम्हाला सांगितलं हायपोटेनस जर काय असेल सांगा? 5 असेल, तर त्याची साईड कशी मिळणार? डिवायडेड बाय √2 करा, झालं. नाही समजलंय कोणाला? नाही समजला? हॅलो, बोला ना रे बाबा. इथे बघ. हा सर समजलं. मला एक सांग, मगाच्या ह्याच्यामध्ये समजा मी 10 घेतलं, तर ही बाजू करण्यासाठी तू काय करायचे? 5. हाफ करायचे. म्हणजे याला 2 ने डिवाइड करायचं. ओके. आता हे जर मला 5 दिलं, AB जर 5 दिली, तर इथे काय कशाने डिवाइड करावं लागणार? √2. √2 ने. त्यामुळे हे काय होणार सांगा? 5 डिवायडेड बाय √2. 5/√2. आता समजा 5/√2 मी असं लिहिलं तर चालेल का?
नाही सर. चालेल की नाही चालणार? नाही. हा चालू शकतो. का चालू शकतो बघा, केव्हा केव्हा तुम्हाला असं आन्सर नाही असं पाहिजे मला, तर हे मी ह्याला काय करतो, दोघांना रूट 2 ने मल्टिप्लाय करतो. काय फरक, समजा मी रॅशनलाइज केलं, समजा मी 5 आणि 2 ला ना, हे आपला रेशो आहे, समजा दोघांना मी समजा 3 ने मल्टिप्लाय केलं, काय फरक पडतो का? नाही फरक. तसं इथे मी काय केलं, दोघांना काय केलं सांगा, रूट 2 आणि रूट 3 ने काय केलं, मल्टिप्लाय केलं, डिवाइड केलं. मग काय होणार सांगा, हे काय होणार सांगा, 5√2 होणार आणि √2 × √2 म्हणजे 2 होणार आहे. असं पण मी लिहू शकतो. ओके, क्लिअर? येस सर. हा, याच्यामध्ये sir. कोणाला काय प्रॉब्लेम आहे तर येस मला सर. मॅथ कसं आहे, मॅथ कसं आहे, हा मॅथ सब्जेक्ट कसा आहे? व्हेरी 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 इझी सर. Easy. व्हेरी 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 इझी आहे. हे दोन्ही ट्रँगल सगळ्यांना समजले? येस सर. ओके, आपण थोडंसं पुढे जाणार आहे. Yes, sir. थोडंसं पुढे जाणार आहे. हा आपला ट्रँगल आहे बघा. हा माझा ट्रँगल आहे. ओके, तर मी काय केलं सांगा, इथे ए लिहिलंय, इथे बी लिहिलं, इथे सी लिहिलं. हा 90 डिग्री आहे. हा थीटा आहे. हा थीटा ए बी आहे ना, मी खूप 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 खाली आणली आणि ती समजा एसी आणि आपली एबी आणि एसी एकत्र आली. अरे काय होत, ही माझी काय झाली सांगा, बीसी होती. ओके, ही माझी बीसी होती वरच्या ट्रँगल मधली, आणि एबी मी काय केली सांगा, हा अँगल कमी 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 करत आणलं, जेणेकरून माझं काय झालं सांगा, ए आणि सी एकत्र टच झाले, एकमेकांना मिळाले. ओके, आता किती डिग्रीचा अँगल झाला? 180. सॉरी, 0 डिग्री, 0 0 झाला. ओके, आता मला तुम्ही सांगू शका साइन 0 किती येणार ते? 0, कारण काय होणार सांगा, एसी अपॉन एबी होणार. एसी ते तसंच राहणार आपलं, पण आता एसी ची व्हॅल्यू किती आहे सांगा? 0 आहे. 0/1 घेतला आपण. 0/2 काय जे काय असेल ते, नाही 1च झाला. आता हे दोन्ही काय झाले, एकत्र आले, बीसी आणि एसी एबी सेम झाले, मग आन्सर काय होणार सांगा, 0 होणार. ओके, मी तुम्हाला सांगितली cos 0 ची व्हॅल्यू किती असतात? 1, कारण काय झालं सांगा, बीसी अपॉन एबी, पण आपली काय झाली, बीसी पण तेवढीच आहे, एबी पण तेवढीच आहे, त्यामुळे काय होणार सांगा, 1. ओके, आणि tan 0 ची व्हॅल्यू काय होणार आहे? tan 0 ची 0. हे सुद्धा म्हणजे तुम्ही लक्षात ठेवलं ना, असं लक्षात ठेवलं, 0 अँगल साठी काय होतं सांगा, एसी एकत्र येतात, ए आणि सी काय येतात, एकत्र येतात. ओके, क्लिअर? Yes, sir. कुणाला काय डाऊट आहे? नाही सर. नाही सर. ओके, No, sir. तर हे आपल्याला काय होतं, इम्पॉर्टंट होतं. 1019 आपण नंतर बघणार आहोत, 1090 किंवा बघूया आपण, इथेच कव्हर करूया त्याला. हा आपला काय झाला सांगा, ट्रँगल झाला, आपण जो काढतो तो ट्रँगल इथे झाला. हा आपला 30 डिग्री थीटा झाला. हा आपण दिलेलं नाव त्याला एबी दिलेलं आणि याला सी दिलेलं. आता मी काय करतो सांगा, मगाशी काय करत होतो, हा ए पॉइंट मी खाली खाली काढे, थीटा कमी करत होतो. आता मी काय करतो, थीटाची व्हॅल्यू मला वाढवायची, मग हा बी पॉइंट मी काय करणार सांगा, इथे इथे जवळ 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 आणत राहणार, म्हणजे तो अँगल काय होणार आहे, वाढत जाणार आहे. आणि एक स्टेज अशी येणार आहे की काय होणार सांगा, हा आपला ए असणार, हा आपला सी होतात, पण हा बी इकडे 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 येऊन काय झाला, इथे झाला, दोन्ही काय झाले, एकत्र झाले. मग आपल्याला अँगल जो मिळणार तो 90 डिग्री मिळणार. अँगल जो मिळणार आहे तो 90 डिग्री मिळणार. ओके, आता 90 डिग्री मिळाला तर आपण आता सांगू शकतो आपल्याला साइन 90 काढायचं आहे. आपलं काय होते सांगा, एसी अपॉन एबी. आपलं इथे बघितलं तर काय होईल सांगा, एसी आणि एबी काय इक्वल आहे, त्यामुळे साइन 90 काय होणार आहे आपला 1. ओके, आता कॉस 90 म्हणजे काय होते सांगा, बीसी डिवायडेड बाय एबी. हा,
मग आता बीसी काय आहे सांगा 0 आहे डिवायडेड बाय एबी म्हणजे काय 1 आहे म्हणजे काय येणार सांगा 0 आहे झिरो ओके आणि टेन थिटा काय होणार सांगा टेन थिटा म्हणजे काय होणार अपोजिट अपॉन ऍडजस्टंट म्हणजे काय होणार सांगा 1 अपॉन 1 upon 0. याला आपण जनरली काय म्हणतो सांगा अनडिफाईन्ड अनडिफाईन्ड ओके इन्फानाइट किंवा अनडिफाईन्ड म्हणतो आपण त्याला क्लिअर हा म्हणजे तुम्ही पार्ट नाही करायचे आता मी सांगितले पहिले दोन ट्रँगल आणि हे दोन लक्षात ठेवायचे 0 अँगल कसा होतो तर ए जर आपण खाली 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 आणलं तर डेफिनेटली 0 अँगल मिळणार आणि हे काय होणार सांगा 90 डिग्रीसाठी बी आहे तो सी कडे आणायचा म्हणजे आपल्याला 90 डिग्री मिळणार बाकी जे आहे ते तशाचं तसं ठेवायचं एसी अपॉन ए बी बीसी अपॉन ए बी हे सगळं जशाच्या तसं करायचं कारण काय होतंय सांगा आपण जेव्हा पाठ करतो तेव्हा विसरतो पण अशा प्रकारे लक्षात ठेवा डोळ्यासमोर ते ट्रँगल आणायचं तर आपलं काय होते सांगा पाठ करायची गरज नाही फक्त आयसोसेलस राईट अँगल ट्रँगल 1 1 आणि √2 हे लक्षात ठेवायचं आणि हे तुम्हाला मात्र माहित असायला पाहिजे साइन थिटा म्हणजे काय कॉस थिटा म्हणजे काय टेन थिटा म्हणजे काय हे फक्त माहित असायला अपोजिट अपॉन हायपोटेनस ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनस हे सगळं काय असायला पाहिजे माहित असायला पाहिजे ओके ओके समजलं हा हो तर सर. हे आपल्याला काय लागणार सांगा कोऑर्डिनेट जॉमेट्री शिकताना आपल्याला हे लागणार त्याच्यापैकी जास्ती वेळ आपल्याला टेन थिटा लागणार ओके आणि टेन थिटा आपल्याला 1030 1060 1090 10 हे सगळं काय असायला पाहिजे माहित असायला पाहिजे ओके त्याच्यासाठी मी काय घेतलंय सांगा हे इथे घेतलंय आणि नंतर नेक्स्ट लेक्चर पासून आपण काय करणार आहे परत कोऑर्डिनेट जॉमेट्रीकडे येणार आहोत ओके इथे कोणाला काय डाऊट असेल तर सांगा मला इथे कोणाला काय डाऊट असेल तर सांगा मजा आली समजलं नाही हो सर समजलं नाही का समजलं समजलं सर. समजलं सर. ओके ओके आणि कोणाला काही क्वेश्चन असेल तर विचारा तर मी तुम्हाला 3 डेमो लेक्चर दिलेत 1 2 3 दिले ओके कोऑर्डिनेट जॉमेट्रीवर पुढचा लेक्चर असणार ते ज्यांना आवडलं तेच जॉईन व्हायचं आहे नुसते वडिलांनी पालकांनी सांगितलं म्हणून तुम्ही जॉईन होऊ नका माझं जर टीचिंग तुम्हाला आवडलं म्हणजे परफेक्ट समजत असेल तरच तुम्ही जावा कारण तुम्हाला फायदा व्हायला पाहिजे ओके नाहीतर कोणतरी सांगतोय म्हणून जॉईन व्हायचं असं नाही करायचं माझा फ्रेंड जॉईन झाला म्हणून मी जॉईन होणार असलं काय करू नका ओके माझे प्रयत्न हे राहणार आहे की प्रत्येक कन्सेप्ट तुमचा क्लिअर करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे ओके कारण आपण कमी का पडतो लक्षात घ्या मी तुम्हाला मागे पण सांगितलं पण जे नवीन जॉईन झाले त्यांच्यासाठी सांगतोय 10वी मध्ये तुम्ही 95 मिळवा 99% मिळवा त्याचा आणि जेईचा काही संबंध नाहीये ओके तुम्ही गॅरंटीड सांगू शकत नाही की 99 झालेला विद्यार्थी क्रॅक करू शकेल जेई याची गॅरंटी नाहीये कारण 10वीची लेवल आणि 11वी 12वीची लेवल खूप फरक आहे ओके 10वी मध्ये आपल्याला क्वेश्चन पण माहित असतात कसा सोडवायचा तो पण माहित असतात पण इथे तुम्हाला जे क्वेश्चन असणार आहेत त्याच्यामध्ये 2-3 कन्सेप्ट वापरायचे आहेत आणि प्रत्येक क्वेश्चन हा वेगळा असणार ओके त्याच्यासाठी आपण काय करतो तर 8वी 9वी 10वी पासूनच काय करतोय त्याची तयारी करतो यंदा जे 8वी आहेत त्यांना पुढच्या वर्षी 2 चॅप्टर आणि मिळतील यंदा 10वीत आहे त्यांना यंदाच काय होतील सांगा त्यांचे 11वी 12वीचे जे काय 2-3 चॅप्टर आहेत टोटल चॅप्टर म्हणजे पूर्ण मॉड्यूल आहे ते त्याच्यामध्ये वेगवेगळे टॉपिक्स आहेत म्हणजे जर आपण कोऑर्डिनेट जॉमेट्री बघितली तर त्याच्यामध्ये स्ट्रेट लाईन आहे सर्कल आहे इलिप्स आहे पॅराबोला आहे हे सगळं आपण त्याच्यामध्ये काय करतोय कव्हर करतो ओके म्हणजे त्याच्यामध्ये जवळजवळ 4 ते 5 ते 6 आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे चॅप्टर्स आहेत ओके तर हे 10वीतच म्हणजे एका वर्षामध्ये आपण काय करणार हे कव्हर करणार आहे आणि मी मागे सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये 20% जवळजवळ आपला सिलेबस काय होतोय कम्प्लीट होतोय ओके आणि सगळ्यांना काय वाटतंय सांगा कोऑर्डिनेट जॉमेट्री काय वाटते कठीण वाटते त्यामुळे मी कोऑर्डिनेट जॉमेट्री का निवडली जे कठीण असतं तेच आपण पहिल्यांदा काय करायचंय त्याला हात घालायचा आहे ओके त्याच्यासाठी मी काय केलंय कोऑर्डिनेट नाही तर मी तुम्हाला सिंपल जे काय आहेत मॅट्रिसेस वगैरे ते शिकू शकलो असतो पण ते मला नाही ते काय आहे सांगा सिंपल आहेत बऱ्यापैकी सिंपल आहे पण हे थोडेसे लोकांना काय होते सांगा कोऑर्डिनेट जिओमेट्री जड वाटते त्याची जर आपण तयारी आताच केली तर बाकीचे सब्जेक्ट बाकीचे जे टॉपिक्स आहेत ते आपल्याला काय होते सांगा एकदम सोपे वाटू लागतात त्याच्यासाठी हा माझा हे आहे तर आपली जी वार्षिक फी आहे ती 10,000 आहे ओके कोणाला इंटरेस्ट असेल तर जॉईन करा मला 5 स्टुडंट सुद्धा चालतील 2 स्टुडंट पण चालतील पण स्टुडंट मला असे पाहिजेत त्याच्यासाठी सर्वस्व देणार आहे माझं बाबा जिद्द आहे मला काय करायचे IIT क्रॅक करायचे जेई क्रॅक करायचे आहे
आणि IIT मध्येच जायचं, कारण IIT NIT मध्ये प्रवेश मिळणं हे काय झालं मोठं तुमचं अचिव्हमेंट असणार. ओके. आणि ते असं नाही सांगून मिळणार की मी जाणार असे सांगणारे 14 लाख विद्यार्थी असतात. परीक्षेला साधारण 14 ते 15 लाख विद्यार्थी काय करतात, परीक्षेला बसतात. त्यांचे सगळेजण सांगतात मी जाणार, पण जाणं असं म्हणणं वेगळं आणि त्याच्यासाठी प्रयत्न करणं वेगळं आहे. ओके. तर आपण याच वर्षी काय करतोय, तर 8वी पासूनच मुलांना फाउंडेशन नाहीये. फाउंडेशनचे खूप हे निघालेले आहे, पण मी फाउंडेशन म्हणत नाही. इथे आपण 2 चॅप्टर परफेक्टच करतोय. फाउंडेशन त्याच्यामध्ये होऊनच जातं 2 याच्यातलं, 2 संपूर्ण याचं मॉड्यूलचं. ओके. तर ज्यांना कोणी इंटरेस्ट आहे त्यांनी हे करा. हे माझं काय आहे, हा माझा नंबर जीपे नंबर मी इथे दिलेला आहे बघा. ज्याला कोणा इंटरेस्ट आहे, कारण पुढचा लेक्चर असणार तो फ्री नसणार आहे. जे इच्छुक आहेत त्यांनीच काय करायचं याच्यामध्ये जॉईन करायचं. ओके. इथे बघा हा माझा जीपे नंबर आहे. ज्यांना कोणाला आणि काय विचारायचे, पालक जर तुमच्या बरोबर असतील त्यांना जर काही क्वेश्चन विचारायचे तर विचारू शकता. सर, हा बोल. जर सपोज एखादा लेक्चर मिस झाला तर कसं होईल? आपल्या ऍपमध्ये सगळे रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला मिळणार आहे. ओके. एखादा लेक्चर तुम्हाला समजला नाही तर तुम्ही रिपीट करू शकता. ओके, ठीक आहे. ओके. आमच्या ऍपमध्ये तुम्हाला सगळे मिळणार आहे. इव्हन टेस्ट पण तिथे असणार आहे. टेस्ट नाही अजून पाठवतो मी तुम्हाला. ओके. जे आपले फी भरतात त्यांनाच आपण काय करतो त्याच्यामध्ये ऍड करतो. आपलं युरेका नावाचं ऍप आहे. ओके. आणि कोणाला काय विचारायचं आहे? सर, फी एकाच ह्याच्यात सगळी भरायची का? एकाच भरायचे. कारण मला मध्ये बाहेर पडणारे विद्यार्थी नकोच आहे. तुम्ही डिसाईड करा आधी. गुरुवारी माझा नेक्स्ट लेक्चर असणार आहे, तो पेड लेक्चर असणार आहे. म्हणजे ज्याने फीज भरली त्यांच्यासाठी असणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे 4 दिवस आहेत. मी जॉईन होऊ की नको हे तुम्ही विचार करा. ओके. सर एक क्वेश्चन होता. काय ते? डेज आणि टायमिंग्स काय असणार आहेत? ते आपण इथे लिहिलेलं आहे की रे, मी सांगितलंय ना इथे. ह्याच्यामध्ये पण मी पाठवलं इथे बघा. याच्या मागच्या ह्याच्यामध्ये मी लिहिलंय बघा, गुरुवार आणि रविवार. ते तुम्ही जर ग्रुपवर असाल त्याच्यामध्ये जो मी हे पाठवलं आहे त्याच्यामध्ये पण लिहिलेलं आहे मी. मग ते ग्रुपवर पाठवलंय मी. टायमिंग आहे बघा, टायमिंग पण दिलेलं आहे. सर, सर एक प्रश्न असा होता की माझा मुलगा 8वी मध्ये आहे आणि त्याच्यासोबत लेक्चर आहे कवर मला वॉशरूमला जरा मला परत जरा रिपीट करा, क्वेश्चन रिपीट करा. हॅलो, क्वेश्चन रिपीट करा ना, ऐकायला नाही आलं मला सारखं. हॅलो, माझा आवाज नाही येत. हॅलो, येतोय सर आता? हा बोला. सर काय झालेलं आहे, मी माझ्या मुलासोबत दोन्ही लेक्चर. तुमचा आवाज ब्रेक होते मॅडम. क्लिअर येत नाही. हा बोला. आणि कोणाला काय विचारायचंय? आणि कोणतरी बोलत होतं. कोण बोलत होतं बोला. सर आम्हाला माझे वडिलांना थोडं विचारून तुम्हाला मेसेज करू शकतो का? नाही सर. हॅलो, बोलत होता 8वीत आहे, बोला. हा सर, काय झालेलं आहे, माझा मुलगा 8वीत आहे आणि प्रॉब्लेम असा होतोय की त्यांना अजून साइन कॉस्ट वगैरे काहीच झालेलं नाहीये. मी साइन कॉस्ट पासूनच चालू केलंय ना ते. आजच्या लेक्चर मध्ये दिले ना ते मी साइन कॉस्टच चालू केलंय. तेच बेसिक आहे त्याचं. बरं सर. पण म्हणजे असं होतं की मग आता ते यांना पुढचं थोडं कळताना अडचण येईल असं होणार नाही ना सर? जनरली लक्षात घ्या, जिथे जिथे जे जे लागतं ना ते सगळं मी कव्हर करतोय. ओके. ज्याला जिथे जिथे जे काय लागेल त्याच्यावर. आता बघा, ट्रिग्नॉमेट्री बेसिक शिकवायला मी एक लेक्चर तुम्हाला दिला. ओके. पण कोऑर्डिनेट जर मी डायरेक्ट शिकवलं बाबा, तिथे टेन थीटा तुम्हाला सांगितलं असतं आणि डायरेक्ट सांगितलं बाबा हे असं असतं, पण त्याचं बेसिक मी काय केलं, कव्हर केलं. आता समजा आपल्याला काय लागतं सांगा, लाईनचं डिस्टन्स फॉर्म्युला पाहिजे. डिस्टन्स फॉर्म्युला बहुतेक 9वी काय 10वीला आहे, तो मी काय केला इथे कव्हर केला. हो सर. हा, मागच्या लेक्चर मध्ये तुम्ही तो कव्हर केला डिस्टन्स. हा तेच. म्हणजे जिथे जिथे जे जे काय लागतं त्याचं बेसिक सुरू करतो. बरं सर. हा
बरं मग आता तुम्ही आता ह्या वर्षी 2 टॉपिक कव्हर करणार आहात आणि अकॉर्डिंगली तुम्ही 12th पर्यंत ह्या बॅचला म्हणजे आता 8वीच्या मुलांसाठीच हा घेताय ना एक्सक्लुझिव्ह? नाही नाही नाही, 8वी 9वी 10वी आहेत त्याच्यामध्ये. ओके सर. पण मग आता मला फक्त एक प्रश्न असा आहे की 10वीची मुलं पहिल्यांदा अपियर होतील 2 वर्ष माझ्या मुलाच्या आधी. मग तुम्ही सिलेबस कसं तेव्हा त्यांच्या अकॉर्डिंगली कव्हर करणार का सर? नाही, एक लक्षात घ्या, आपण या वर्षी काय केलंय, एवढे चॅप्टर सिलेक्ट केले. बरं, ओके, 2 चॅप्टर तुम्ही सांगितले तसे. पुढच्या वर्षी आपण दुसरे कुठले तरी 2 चॅप्टर घेणार. बरं सर. हां. 2 चॅप्टर म्हणजे चॅप्टर जास्त होतात, त्याचे मॉड्यूल्स आहेत. हो सर. कॅल्क्युलस मध्ये वेगळे चॅप्टर आहेत, अल्जेब्रा मध्ये वेगळे आहेत, ट्रिग्नॉमेट्री मध्ये वेगळे आहेत. ओके. बरं सर. तर कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये वेगळे आहेत, वेक्टर 3D वेगळे झाले आणि याच्यामध्ये प्रत्येकामध्ये काय असतात, सगळं वेगवेगळे चॅप्टर्स असतात. ओके. याच्या कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये सुद्धा 5 ते 6 तुम्हाला काय असणार आहे, वेगवेगळे असणार. ते आपण कव्हर करतो. म्हणजे टोटल जर बघितले तर टोटल साधारण 28 चॅप्टर्स आहेत. बरं. पण तुम्ही आता सिलेबस कव्हर करताना जी 10वीची मुलं अपियर होणार आहेत एक्झामला त्यांच्या अकॉर्डिंगली कव्हर करणार का? म्हणजे नाही, सगळ्यांना कन्सिडर करतो मी, 8वी 9वी 10वी. एक लक्षात कायम ठेवायचं, जे कोण जेई साठी ज्यांचं टार्गेट आहे, ओके, त्या मुलांची क्षमता असते. ओके, ते समजून घेण्याची क्षमता असते. ओके. आणि त्या दृष्टीने मी काय होतो, 8वी 9वी 10वीच्या ना सगळ्यांना एकच आहे ते. ओके. बरं सर. ठीक आहे सर. ओके. तुम्हाला दुसरं एक उदाहरण सांगतो बघा मी. एक तुम्हाला म्हणजे आयडिया येईल काय, आम्ही काय शिकवतोय सांगा, आम्ही रोबोटिक मध्ये पण आहोत. ओके. आम्ही एक सॅटेलाइट मॉडेल मेकिंग एक ग्रुप तयार केलेला आहे. ओके. तिथे मी मुलांना काय शिकवतो सांगा, सेन्सर शिकवतोय. सेन्सर हे कुठे शिकवले जातात, सेन्सर रिले वगैरे आहेत ना, ते इंजिनिअरिंगच्या मुलांना शिकवल्या जातात. पण तुम्ही जर बघितलं नाही, 4थी 5वीतली मुलं चांगले मॉडेल्स बनवतात, त्यांना ते परफेक्ट समजलेलं आहे. पण आतापर्यंत आपला भ्रम काय होता, त्यांना ते समजणार नाही. कारण आपण केव्हा असं प्रयत्नच केला नाही की त्यांना सांगूया म्हणून. कारण आपण त्यांना बाजूला ठेवतो, तुला नाही बाबा हे जमणार, तू 10वी नंतर काय कर हे बघ. तसंच याचं आहे, लक्षात येतं ना, की मुलांची क्षमता असते अगोदर समजून घेण्याची. कारण जनरली मी मागे पण सांगितलंय, आपला जो 8वी 9वी 10वीचा जो सिलेबस आहे, त्याच्यामध्ये अशी काही मुलं असतात त्यांच्यामध्ये मॅथ्स इंटरेस्ट त्यांना काहीच नसतो. आणि काही मुलं अशी असतात त्यांना थोडासा इंटरेस्ट असतो. काही मुलं अशी असतात त्यांना खूप इंटरेस्ट असतो. ओके. पण हे पुस्तक बनवलं आहे ते सगळ्यांना कन्सिडर करून बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये ज्याला काही इंटरेस्ट नाही त्याच्यासाठी पण आहे मॅथ्स. ओके. त्यामुळे त्याची लेवल हाय नाही आहे. त्यामुळे हा जो मुलगा आहे ज्याला परफेक्ट समजतं, त्याला खूप इंटरेस्ट आहे, त्याला आपण काय करतो, मर्यादित ठेवतो. आणि त्याचा पण भ्रम काय होतंय सांगा, की 8वी मध्ये मला 100 पैकी 100 मिळाले म्हणजे मॅथ्स मध्ये मी मास्टर आहे. पण तसं नसतं ते. ओके. कारण त्याला त्या लेवलची परीक्षा आपण देत नाहीये. त्याला काय करतो, बाकीच्यांची कम्पेअर करून परीक्षा देत असतो आपण शाळेमध्ये. हे मी कोणाला दोष देत नाहीये, कारण सगळ्यांना कन्सिडर तिथे केला. ओके. पण आपण जो ग्रुप बनवतो तो काय करतोय, मुलं जी काय आहेत सांगा मॅथ्स मध्ये जी काही खूप इंटरेस्टेड आहे त्यांच्यासाठी आहे. लक्षात येईल ना. असं मी कोणालाही गॅरंटी दिलेली नाही. समजा एखाद्याला मॅथ्स मध्ये इंटरेस्टच नाही आहे त्याला, ओके, आणि त्याला जर तुम्ही असं इथे जॉईन करून घेतलं तर ते मी कुठलीही गॅरंटी कोणाला देत नाही. पण जे करून म्हणजे जे काय करणार, कष्ट करण्याची हे तयारी आहे त्यांना मी काय करतो, म्हणजे ज्यांना खूप इंटरेस्ट आहे बऱ्यापैकी, आणि साधारण काय करतात बाबा, चांगले क्वेश्चन म्हणजे पुस्तकामधलेच नाही, पुस्तकाच्या बाहेरचे चांगल्या लेवलचे क्वेश्चन सोडू शकतात. त्यांनीच मी लिहिलंय पण जेईचा वापर विचार त्यांनीच मुलांनी करावा. ओके. आता आपल्याकडे एक फॅड निघालेलं आहे, काय सांगा, 10वी मध्ये 70% मार्क मिळाले. हे पालक काय, मी पालकांना दोष देत नाहीये, कारण ऍडव्हर्टाईजच एवढी केली जाते की मला माझा मुलगा काय होणार आहे, जेईची परीक्षा देणार आहे. त्याची क्षमता वगैरे आपण पहिल्यांदा काय करायला पाहिजे, बघायला पाहिजे. अशी कितीतरी मुलं माझ्या संपर्कात आहे, त्यांचे वडील पण काय करतात, मोठमोठे 3-4, 4-4 लाख घालून काय करतात, जेईला दाखवतात. पण 1 वर्षानं त्यांना समजतं की आपल्या लेवलची नाही आहे ते. ओके. त्याच्यासाठी काय करायचंय की आपण समजून घ्या मुलाची, बाबा आपली लेवल काय आहे. मी कोणालाही कमी लेखत नाही, लक्षात येईल ना. अशी पण काही उदाहरणं तुम्हाला भेटतील, अशी पण काही उदाहरणं भेटतील ज्यांना 60% मार्क पडले 10वी मध्ये, त्यांनी पण क्रॅश केलेली यांची. ओके. पण त्यांची जिद्द होती, बाबा मी काय करणार, हे करणार. ओके. आणि अशी पण काही मुलं भेटतील ज्यांनी 10वी मध्ये 99% मार्क मिळाले, त्यांना साधी जेई मेन्स पण क्रॅक करता आली, अशी पण मुलं आहेत. अरे ओके सर.
आणि कुणाला काय विचारायचंय? सर तुम्ही ते कुठलं पुस्तक सांगितलेलं? आर.डी. शर्मा. ओके सर. ओके, आणि कुणाला बोलायचंय? सर नमस्कार. हा बोला. माझा मुलगा 9वीलाच आहे ओके. आणि 9वीला असताना मग त्याचा नेमकं कुठला गणित सब्जेक्ट तुम्ही सगळे लेक्चर घेणार आहेत का? मी सांगितलं ना, कोऑर्डिनेट जॉमेट्री करणार आपण आणि वेक्टर 3D. ओके, म्हणजे जवळजवळ आपण जेईचा जो 20% सिलेबस आहे जवळजवळ आपण कम्प्लीट करतो वर्षभरात. म्हणजे 9वीला एवढे 2च क्लिअर करणार? 2 म्हणजे खूप मोठे चॅप्टर आहेत सर ते. अच्छा. त्याच्यामध्ये वेगवेगळे टॉपिक्स म्हणजे चॅप्टर्स वेगवेगळे. हे मॉड्यूल झाला, मॉड्यूलमध्ये 5 ते 7 चॅप्टर वेगवेगळे आहेत. ओके, आणि तुम्ही समजा हे 20% कम्प्लीट करणं म्हणजे खूप झालं. आणि एक लक्षात घ्या की जेई मेन्स मध्ये 100 मार्काचा क्वेश्चन असतो. ओके, त्याच्यामध्ये जर तुम्ही 60 मार्क्स मिळवले तरी तुमचं पर्सेंटाइल मी म्हणतो 99च्या अबोव जाऊ शकतो. ओके, 60 म्हणजे काय झालं सांगा? 60% मार्क म्हणत नाही मी, तर 100 पैकी 60 म्हणजे 99% झालं. ओके. अच्छा. आणि तुम्ही 8वी 9वी 10वी साठी बोलताय म्हणजे तिन्ही बॅच एकत्रित मुलांना शिकवणार का ते? एकच आहे. 8वी 9वी 10वीची म्हणून एकत्रित मुलांना शिकवणार? हा बरोबर. अच्छा. आणि कोणाला काय विचारायचंय? हॅलो. ओके, बघा विचार करा. ज्यांना इच्छुक आहे, हा माझा जीपे नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही पेमेंट करून मला डिटेल्स पाठवू शकता. ओके, आपण 3 सर लेक्चर पहिले दिलेले आहेत. 2 डेमो लेक्चर पाहायला मिळतील का सर पहिले झालेले? हो पाठवतो, आमचे मी मिस झालेले. ग्रुपवर पाठवतो. ठीक आहे. ओके सर. दुसरं माझं नॉलेज इज अ पॉवर एक हे आहे बघा, युट्यूब चॅनल, तिथे पण तुम्हाला भेटतील. नॉलेज इज अ पॉवर. ओके, तिथे मी हे केलेले आहेत, अपलोड केलेले आहेत. मी पाठवतो, तरी पण पाठवतो ग्रुपवर. ओके सर. ओके. आणि कोणाला काय विचारायचंय? सर. हा हॅलो. हा बोला. सर मला 2-3 दिवस विचार करून तुम्हाला सांगायचं होतं. तुम्हाला ओके, मी सांगितलं की रे. फोन लावू शकतो? ओके, मी सांगितलं की रे. ओके, ज्याची जबरदस्त इच्छा आहे आणि माझ्यामुळे त्यांचा फायदा होऊ शकेल अशानेच जॉईन व्हा. ओके, मला अशी मुलं नकोच आहेत जी काय सांगा नुसती कोणीतरी सांगितलं म्हणून जॉईन होणारी मला मुलं नकोच आहे. आणि मला 2, 3, 4, 5 मिळाले तरी मी नको, मला खुश आहे. कधीपासून सुरू करणार सर लेक्चर? गुरुवार आणि रविवार असतो आपला. आणि टायमिंग त्याचा? टायमिंग गुरुवारी 7:15 आणि रविवारी 9:30. आणि ते म्हणजे पुन्हा बघता येतात कधी पण आपल्या टायमिंगला? हा, रेकॉर्डेड मिळणार तुम्हाला. ओके. ओके. पवन, तुला काय विचारायचंय? नाही सर, मला डायरेक्ट तुम्हाला पैसे पाठवूनच तुम्ही लेक्चर घेणार की कसं? म्हणजे आता डायरेक्ट अजून म्हणजे थोडी माहिती पाहिजे होती. कसली म्हणजे माहिती पाहिजे आता नाही म्हणजे माझ्या वडिलांना 2-3 दिवसात विचारून तुम्हाला मेसेज करून ओके. तू मगाशी सांगू सांगितलं ते शकतो मी का? तुला सांगितलं की रे. मेसेज करू शकतो का सर तुम्हाला? कशाबद्दल विचार ना, काय विचारायचं विचार की रे. नाही सर, म्हणजे माझे वडील थोडे बाहेर गेलेत. एक दिवसांनी येणार आहेत. त्यांना विचारून तुम्हाला कसं मी जॉईन होणार आहे असं मेसेज घालू शकतो का? ओके. हॅलो. हा बोला. हा भूषण सर नमस्कार. हा बोला. सर फीस मध्ये काही थोडं कमी होऊ शकतं पैसे काही? नाही, बरोबर आहे, ती बरोबर आहे. खूप आहे त्याच्यामध्ये, सिलेबस खूप आहे सर, खूप आहे. त्याच्यामध्ये काय फिजिक्सचा पार्ट येणार नाही का सर? नाही, फिजिक्स केमिस्ट्री में नाही आहे. नाही का? फक्त मॅथ्स फक्त. जिओमेट्री आणि एक लक्षात घ्या, मॅथ्स ज्याचं परफेक्ट आहे ना त्याला फिजिक्स कठीण नाही वाटत, सोपं वाटतं. कारण तिथे सुद्धा कॅल्क्युलेशन वगैरे सगळं जास्तच असतं आणि त्याच्यातले बहुतेक मॅथ्स मधलेच फॉर्म्युले तिथे वापरले जातात.
त्यामुळे मॅथ्स मध्ये ज्यांचं परफेक्ट आहे ना त्यांना फिजिक्स खूप सोपं जातं. बरं सर, ही फीस किती कालावधीसाठी आहे सर? ती 1 वर्षासाठी सांगितली ना. हे आपले दोन मॉड्यूल आहे ना ते आपण कम्प्लीट करतो. साधारण बरं. आपले एप्रिल मे पर्यंत चालेल. म्हणजे गुरुवार आणि रविवार. हा, गुरुवार आणि रविवार. थोडं फीस कन्सेशन द्या सर. नाही, बरोबर आहे सर ते. थोडं आम्ही करू विचार त्याच्यावर. आणि कोणाला काय विचारायचं आहे? आणि कोणाला काय विचारायचं आहे? हो सर. हा, बोला. तुम्ही एक वेळेस फीचं शेड्यूल नीट सांगशाल का? काय ते? फी फी परत सांगा. फी फी सांगितली ना मी. 10,000 रुपये फी आहे. आम्ही उशिरा जॉईन केलं ना. आम्ही नंतर जॉईन केलं ना ते. लेक्चर माझे 3 डेमो लेक्चर झाले. हे डेमो लेक्चर होते, फ्री होते. सर आजच जॉईन केलं होतं आम्ही. हो का? फ्री होते. हे सगळे फ्री होते. लक्षात येते ना? तुला 2 लेक्चरचे रेकॉर्डिंग भेटेल. ओके, 1 आणि 2 लेक्चरचं रेकॉर्डिंग भेटेल. ओके सर. ओके ओके. थँक्यू सर. आणि कोणाला काय विचारायचं नसेल तर आपण थांबतोय. कोणाला काय विचारायचं आहे? नाही. ओके, थांबूया मग आपण. ओके, चला मग. ओके. थँक्यू सर. थँक्यू सो मच.